तीर्थास जाल तर त्या दिवशी उपवास करा. खऱ्या साधू संतांचा अपमान केल्याने तीर्थयात्रा विफल होत असते. अनशन केल्याने शरीर शुद्ध होत असते. पापे जळून जातात आणि सात्विक भाव जागत असतो. विदुर प्रत्येक तीर्थात विधीपूर्वक स्नान करीत होता आणि उपवास करीत होता. यात्रा कशी करावी हे विदुर सांगतो. तो म्हणतो, पृथ्वीवर ते अवधूत वेशात परिभ्रमण करीत असतात. त्यामुळे स्नेही संबंधी त्यांना ओळखू शकत नाहीत. शरीराचा शृंगारही ते करीत नसत. ते पवित्र व सात्विक वृत्तीने जीवन जगत असत. प्रत्येक तीर्थात स्नान करीत, जमिनीवर झोपत आणि भगवंत ज्यांनी प्रसन्न होतात अशी व्रते आचरीत असत. प्रथम काही त्याग करावा व मग काही मागावे. जो देवासाठी काही त्याग करतो त्यालाच देवाकडे काही मागण्याचा अधिकार असतो. पुष्कळशे लोक आपली नावडती वस्तू सोडण्याचा संकल्प करतात, परंतु याप्रमाणे खाण्यापिण्याची वस्तू, भाजी, फळ इत्यादी सोडण्याने काही काम भागणार नाही. जर पाप किंवा एखादा विकार सोडला तर फायदा होईल. असे म्हणा की काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मी काम सोडला आणि गोकुळ मथुरेच्या यात्रेत क्रोध सोडला. एका एका तीर्थयात्रेत एक एक विकार सोडून द्या. देवासाठी अतिप्रिय वस्तूचा त्याग कराल तर तो प्रसन्न होईल. काशी ज्ञानभूमी आहे, अयोध्या वैराग्य भूमी आहे, व्रज प्रेम भूमी आहे. तेथे कृष्ण प्रेम भरले आहे. नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे. नर्मदेच्या काठावर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे तीनही सिद्ध होतात. तीर्थक्षेत्री क्रोध करू नका. तीर्थक्षेत्रात ब्रह्मचार्यादी व्रताचे पालन कराल तरच तीर्थयात्रेचे फळ मिळेल. यात्रा करीत करीत वेदूर यमुना तटी वृंदावनात आले. देवाच्या कृपेने तुम्हाला जर वेळ मिळाला तर पूर्ण चातुर्मास वृंदावनात राहून प्रभू भजन करा. कन्हैया व्रजात अनवाणी फिरत असे. यशोदा समजाविते की अनवाणी जंगलात फिरण्याने पायात काटे रुततील, म्हणून पायात जोडे घालून जा. कन्हैया म्हणाला, गायीची सेवा करण्यासाठीच तर मी तुझ्या घरी जन्माला आलो. गेल्या जन्मी मी राम बनून राजेचे घरी जन्मलो होतो. तेथे मला कोणीही गोसेवेची संधी दिली नाही. म्हणून मी त्यावेळीच ठरवले की पुढील जन्मी कुणा गवळ्याच्या घरी जन्म घेईल आणि गोसेवा करील. जेव्हा तो 5 वर्षाचा बालक होता तेव्हापासून त्याचा नियम होता की गाईला खाऊ घातल्यावरच स्वतः खायचे. कन्हैया म्हणाला, माझ्या गाईच्या पायात जर काही नाही तर माझ्या पायात मी जोडे कसे घालू. कृष्ण व्रजात पायीच फिरत असतो, म्हणून व्रजातील रज फारच पावन झाले आहेत. जय जय राम कृष्ण हरी.